समू, आज काय स्पेशल बनवायचं? एक फ्राईड राईस. ओके. माझ्या मुलीला तर उन्हाळ्याची सुट्टी लागलेली आहे, त्यामुळे ती एक डिमांड करत राहते. चला तर पाहू मग एक फ्राय राईस कसा बनवायचा. त्यासाठी मी तांदूळ घेतला होता, तो स्वच्छ पाण्याने धुवून अर्धा तास भिजत ठेवला. आता एका कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते. पाणी गरम झाल्यानंतर भिजवलेला तांदूळ टाकला, चवीनुसार मीठ टाकले. मीठ टाकून झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे तेल टाकले. तांदूळ आपला बॉईल झाला आहे, जास्त शिजवायचा नाही, फक्त 70% बॉईल करायचा. आता एका स्ट्रेनरच्या सहाय्याने आपला राईस काढून घेऊ व थंड करून घेऊ. एका पॅनमध्ये ऑइल टाकले व यामध्ये मी 4 अंडे टाकले आहेत. असेच फोडून टाकले डायरेक्ट पॅनमध्ये, कारण की आपल्याला याची भुर्जीच बनवून घ्यायची आहे. आता चवीनुसार मीठ टाकले. टेस्टसाठी थोडीशी काळी मिरी पूड देखील टाकली आहे. आपण जी भुर्जी बनवणार आहे ती एकजीव करून घेतली आहे एकत्र. आपली भुर्जी तयार झाली आहे. चला तर आपला एक फ्राय राईस तयार करून घेऊ. त्यासाठी कढईमध्ये मी ऑइल गरम करण्यासाठी ठेवले होते. आवडीनुसार व्हेजिटेबल कट करून ठेवल्या होत्या. आता तेलामध्ये अद्रक व लसूण टाकले, हिरवी मिरची टाकली, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा देखील टाकला आहे. जास्त परतून घ्यायचे नाही व्हेजिटेबल्स. आता मी जेवढे व्हेजिटेबल्स कट केले होते ते सर्व टाकून दिले यामध्ये व चवीनुसार मीठ देखील टाकले. 2 मिनटं चला फुल गॅसवर फ्राय करायचे. आता जो आपण राईस बॉईल करून घेतला होता तो टाकून घेतला. राईसमध्ये थोडंसं वरतून पत्ताकोबी व कांद्याची पात, सोया सॉस टाकला आहे 1 चमचा. 1 चमचा काळी मिरी पूड टाकली आहे. आता जी आपण भुर्जी बनवली होती ती टाकून घेतली या राईसमध्ये. चवीनुसार मीठ देखील टाकले यामध्ये. आता 2-3 मिनटं असंच हलवत राहायचा हा राईस फुल गॅसवर. आपला राईस तयार झाला आहे. आता एका पॅनमध्ये थोडे ऑइल टाकले, त्यामध्ये 1 अंडे फोडून टाकले, त्यामध्ये थोडी काळी मिरपूड व मीठ टाकून घेतले व आपली अंड्याची पोळी देखील तयार झाली आहे. गरम गरम हा राईस सर्व करायचा. त्यावरती अंड्याची पोळी देखील ठेवली होती मी, बाजारात मिळतो त्यापेक्षा खूप छान झाला होता हा राईस. एकदा नक्की बनवून पहा माझी रेसिपी. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.